नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण प्राचार्य ॲड्रेस आणि फॅकल्टीचे माहिती आपण कालच्या 2 तासामधून घेतली. थोडीशी महाविद्यालयाबद्दलची ओळख त्यानिमित्तानं आपणास झाली असेल. आज आपण जे आपले विषय आहेत, 6 विषय आपल्याला माहिती झाले असतील. पुन्हा एकदा मी त्याचं थोडंसं रिपिटेशन करणार आहे, पण तत्पूर्वी या 6 विषयापैकी 2 विषय हे मी आपणास शिकवणार आहे. त्याच्यापैकी 2 विषय जे शिकवणार आहे त्या 2 विषयासाठी आपण एक वही एकत्रित गाठली तरीसुद्धा चालू शकेल. आणि आज आपण या आजच्या तासाला आपण अभ्यासक्रम घेणार आहोत, कारण विद्यापीठ स्तरावरती आपण शिकत असताना आपला जो अभ्यासक्रम असतो हाच आपला गाईड किंवा मार्गदर्शक असतो. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक बाब नमूद करू इच्छितो की आपणा सर्वांच्या वहीमध्ये पहिल्या पानावरती आपला सिलॅबस असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. अर्थात हा सिलॅबस इंग्रजीमध्ये आहे आणि विद्यापीठातल्या बऱ्याचशाच ज्या काही सूचना असतात त्या इंग्रजीमध्ये असतात. आपला हा जरी विषय मराठीत असला तरीसुद्धा आपला सिलॅबस इंग्रजीमध्ये आहे. किंबहुना आपली क्वेश्चन पेपरसुद्धा या ठिकाणी इंग्लिशमध्येच असते, परंतु पाठीमागच्या पानावरती त्याचं मराठी रूपांतर असतं. आपल्या हातात क्वेश्चन पेपर पडल्यानंतर आपण पटकन ते पेज उघडायचं आणि पाठीमागं मराठी रूपांतर आहे ते बघायला सुरुवात करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या विषयानुसारच्या पहिल्याच लेक्चरमध्ये मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि तुम्ही काल अतिशय चांगला आणि उदंड प्रतिसाद प्राचार्य डेस्कला सुद्धा दिलेला आहे आणि फॅकल्टी हेड म्हणून सुद्धा दिलेला आहे. त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो. तुम्ही फार एकाग्र पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं हे कालची लेक्चर्स ऐकलेली आहेत. आज परत मी तुम्हाला 6 विषयावरती नेतो. आत्ता तुम्ही वही आणि पेन घेऊन बसलेला असाल लेक्चरसाठी अशी अपेक्षा करतो. त्या तुमच्या वहीवरती हे 6 विषय तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्याच्यामध्ये बिझनेस कम्युनिकेशन म्हणजे इंग्लिश हा विषय आहे. आज आपला गुरुवार असल्यामुळं सोमवार आणि मंगळवारचे जे तास आहेत ते इंग्रजीचे असतात, पहिलाच लेक्चर त्याच्यामधले. किंबहुना मी टेलिग्रामवरती आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कालच टाईम टेबल टाकलेला आहे. त्या टाईम टेबलनुसार ही लेक्चर्स तुम्हाला पाहायची आणि ऐकायची आहेत. आणि त्यानंतर एक फीडबॅक फॉर्म त्या ठिकाणी दिला जाईल. तो फीडबॅक फॉर्मसुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही दररोजच्या दररोज भरायचा आहे. त्याशिवाय तुमचा दिवसाचा अटेंडन्स लागणार नाही. ही कृपया बाब लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही कार्यवाही करा. तर दुसरा जो विषय आहे प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, हा विषय म्हणजे व्यवसाय व्यवस्थापनाची तत्त्वे हा एक विषय आहे. त्याचा सिलॅबस आज आपण घेणार आहोत. त्यानंतर तिसरा विषय आहे तो मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणून आहे. फिनान्शियल अकाउंटन्सी एक विषय आहे. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ मार्केटिंग आहे, हा सुद्धा विषय आपणच अभ्यासणार आहोत. आणि इन्शुरन्स म्हणजे विमा, हे 6 विषय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत अभ्यासासाठी. त्याशिवाय तुम्हाला 2 COCचे कोर्स, त्यापैकी एक कोर्स यावर्षी आणि TYला एक COCचा कोर्स तुम्हाला असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे अभ्यासक्रम हा इंग्रजीमध्ये जरी असला तरी आपण आत्ता मी तुम्हाला त्याचं मराठी थोडंसं विश्लेषण सांगणारच आहे. प्लस प्रत्येक युनिट शिकत असताना त्या ठिकाणी तो सिलॅबस तुम्हाला आणखी डिटेलमध्ये सांगितला जाणार आहे. तर आज आपण आता आपल्या सिलॅबसला सुरुवात करूया. तुम्ही वही आणि पेन घेऊन बसलेला आहात. त्या ठिकाणी तुम्ही विषयाचं नाव लिहून घ्या, प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट.
हे तिन्ही शब्द खूप सोपे आहेत. प्रिन्सिपलचं स्पेलिंग येतं, परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की बरेच विद्यार्थी, बरेच म्हणजे अगदी 70-75% मार्क पडलेले सुद्धा विद्यार्थी प्रिन्सिपल्स आणि प्रिन्सिपॉल याच्यामधल्या स्पेलिंगमध्ये चुका करतात. तर ते तुम्ही कटाक्षानं टाळणं आवश्यक आहे. इथं प्रिन्सिपॉल नाही तर प्रिन्सिपल्स आहे. त्याच्यामध्ये काय फरक आहे? PRNCIP इथंपर्यंतचा सगळा मॅटर सेम आहे. फक्त प्रिन्सिपॉलला PAL असतं, या ठिकाणी PLES आहे आणि SE लावायचं आहे, कारण तत्व नाही, तत्वे. प्रिन्सिपल्स म्हणजे तत्वे, त्यामुळे एस त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर आपण या ठिकाणीच पूर्ण विषयाचं नाव लिहून घेतो. परत आपण MGT मॅनेजमेंट शॉर्ट फॉर्म लक्षात घेत असतो. त्यानंतर बिझनेस हा शब्द कळतो आपल्याला, त्याला व्यवसाय असं आपण मराठीमध्ये म्हणतो. आणि मॅनेजमेंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थापन. तर याच्यामध्ये व्यवस्थापनाचाच पूर्ण अभ्यास आपल्याला या ठिकाणी आहे. मराठीमध्ये व्यवसाय व्यवस्थापनाची तत्वे असं खाली लिहून ठेवा. सिलेबस म्हणजे त्या ठिकाणी अभ्यासक्रम हा आहे, हा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. हा अभ्यासक्रम जो आहे याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो 4 युनिट्स आहेत. ती 4 युनिट्स आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहेत. ही 4 जी युनिट्स आहेत ती 4 युनिट्स त्याच्यापैकी याच्या तासाला आपण 2 युनिटचं वरती चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर मग पुढच्या जेव्हा कधी लेक्चर होईल त्यावेळेला पुढच्या 2 युनिटवरती आपण चर्चा करतो. पहिलं जे युनिट आहे ते इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट. इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट हा शब्द हे तुम्ही इंग्रजीमध्ये लिहून ठेवा. हा सिलेबस तुम्ही सगळा लिहून ठेवा, त्याशिवाय तुम्हाला पुढं अभ्यासाची दिशा समजणार नाही. त्यानंतर आपल्याला म्हणजे त्या युनिटनुसार आपण पुढं त्याचा अभ्यास करत जाणार आहोत. इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापनाची ओळख असं मराठीत तुम्ही त्या ठिकाणी लिहून ठेवा. आता या ठिकाणी नाही लिहिलं तरी काही हरकत नाही. आपण ज्या वेळेला युनिटनुसार अभ्यासाला सुरुवात करणार आहोत त्यावेळेला ते सर्व मराठीमध्येच आपण घेणार आहोत. तर इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंटमध्ये पहिल्यांदा मिनिंग आणि डेफिनेशन ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, मिनिंग म्हणजे अर्थ आणि डेफिनेशन म्हणजे व्याख्या. त्यानंतर डेफिनेशनचं या ठिकाणी आपण बऱ्याच वेळेला स्पेलिंग चुकतो, तर NI त्यातलं लक्षात घेतला पाहिजे. आपण डेफिनेशन म्हटलं की NA करतो, ते नाही, तर NIAI तुम्ही केम्ब्रिज डिक्शनरीमध्ये बघू शकता किंवा ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये सुद्धा बघू शकता. तर व्यवस्थापनाचा अर्थ काय आणि व्यवस्थापनाची व्याख्या काय. आता या ठिकाणी एक गोष्ट मित्रांनो आपण लक्षात घेणं आवश्यक आहे, ती कोणती? तर व्यवस्थापनाचा अर्थ स्पष्ट करा, असं आपल्याला 5 मार्काला प्रश्न येऊ शकतो, हे लक्षात घ्या. त्यामुळं आपल्याला अर्थ म्हणजे आपण काय करतो, अर्थ म्हणजे व्याख्या असं आपलं लक्षात असतं. म्हणजे काय हे जे असतं ना ते नाही. आता 12वीच्या अभ्यासक्रमातला आणि आपल्या विद्यापीठाच्या पदवीच्या अभ्यासक्रमातला हाच फरक तुम्हाला लक्षात घेतला पाहिजे. आता 12वीपर्यंतचं तुमचं बेसिक एज्युकेशन आणि आत्ताचं एकदम डेप्थ एज्युकेशन आहे. करिअर तर आहेच आहे, पण डेप्थ एज्युकेशन आहे. आता तुम्हाला 12वीला तुम्ही एक ओळ लिहून, एक शब्द लिहून 1 मार्क मिळवत होता, परंतु तुम्हाला इथं 1 मार्क पडण्यासाठी तुम्हाला काही पॅरेग्राफ किंवा काही वाक्य 10-20 वाक्य तुम्हाला लिहावी लागतील. त्यावेळेला तुम्हाला कुठंतरी 1 मार्क पडेल. 1 शब्द लिहून विद्यार्थी मित्रांनो 1 मार्क पडणारी आता परीक्षा पद्धत बदलली. हा CBCS पॅटर्ननुसार हा जो भाग आहे, त्यामुळे अर्थसुद्धा आपल्याला 1 पानभर लिहून घेतला पाहिजे किंवा आपल्याला लिहिता आला पाहिजे. तो 5 मार्काला प्रश्न आला तर साधारणतः 1.25 पान ते 1.5 पान आपल्याला उत्तर अपेक्षित आहे. त्यानंतर व्याख्या ज्यावेळेला आपण लक्षात घेतो त्यावेळेला तुम्ही विद्यार्थी मित्रांनो काय करता, 1 व्याख्या पाठ करता आणि तीच परीक्षेत लिहिता. नाही, तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 व्याख्या आणि 2 ते 3 व्याख्या लिहून त्याच्या खाली त्या व्याख्येवरून तुम्हाला काय लक्षात आलं हे लिहावं लागतं. त्याशिवाय तुम्हाला त्याचे मार्क्स पडत नाहीत. त्यानंतर आपण नीड फॉर स्टडी जे आहे म्हणजे व्यवस्थापनाच्या अभ्यासाची गरज काय आहे हे आपण या सब टॉपिकमध्ये शिकणार आहोत. तर नीड फॉर स्टडी
हे जे आहे हा एक आपल्याला स्वतंत्रपणे अभ्यास आहे. आता आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लक्षात घेतलं तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 5 मार्काचे आणि 10 मार्काचे क्वेश्चन्स असतात. त्यामुळं आपण या ठिकाणी सिलेबस शिकत असताना जास्तीत जास्त तोच स्कोप आपण लक्षात घेतो. म्हणजे साधारणतः एखादा प्रश्न जो आहे 10 मार्कासाठी जर आला तर या ठिकाणी 10 मुद्दे लिहावेत अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. त्यामुळं तुम्हाला आपण एक कोणताही मुद्दा लक्षात घेतला तर तो 5 मार्कासाठी येणार की 10 मार्कासाठी येणार, या अनुषंगानेच आपण अभ्यास लक्षात घेतोय आणि 10 मार्कासाठी प्रश्न असल्यामुळं आपण 10च मुद्दे या ठिकाणी विचारात घेतोय. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी अभ्यास करत असताना या ठिकाणी आपल्याला अभ्यास करत असताना त्या पद्धतीनंच तेवढ्याच डेप्थमध्ये आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या भागाकडे जातोय, कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स डेव्हलपमेंट ऑफ मॅनेजमेंट थेअरी. आता थोडंसं या सिलेबस याच्यामध्ये प्रॉब्लेम थोडासा असा आहे की जो सिक्वेन्स असायला पाहिजे होता तो थोडासा सिक्वेन्स या ठिकाणी असताना दिसत नाही. कारण आपण फक्त व्यवस्थापन अभ्यासाची गरज काय आहे एवढा अभ्यास केल्यानंतर लगेच आपण या मॅनेजमेंट थेअरीमध्ये ज्यांनी योगदान दिलं त्या योगदान दिलेल्या 2 व्यक्तींचा आपण अभ्यास या ठिकाणी घातलेला आहे. त्यामुळे थोडंसं हे कठीण जातं समजायला सुरुवातीला. परंतु कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स डेव्हलपमेंट ऑफ मॅनेजमेंट थेअरी म्हणजे व्यवस्थापनाचा जो काही विकास आहे त्याच्यासाठी कोणी कोणी योगदान दिलं याच्यामध्ये खूप मोठी यादी आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला BCom फर्स्टच्या अभ्यासक्रमासाठी फक्त 2च व्यक्तींचा अभ्यास या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये एक जे आहेत ते एल्टन मेयो म्हणून जे काही संशोधक आहेत त्या संशोधकांचा या ठिकाणी अभ्यास आहे. त्यांनी जे हॉथॉर्न संशोधन या ठिकाणी केलं ते हॉथॉर्न संशोधन तुमच्या अभ्यासासाठी आहे. हॉथॉर्न एक्सपेरिमेंट म्हणून या ठिकाणी तो सिलेबसमध्ये आहे. आणि त्या हॉथॉर्न संशोधनामधून काय म्हणजे बाहेर आलं किंवा त्याचे निष्कर्ष काही निघाले आणि त्याच्या मर्यादा काय होत्या याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी आहे. मानवाला मानवाप्रमाणे वागणूक दिली पाहिजे हे या सिद्धांतामधून एल्टन मेयोनी सांगितलेलं आहे. तेच काही निष्कर्ष त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि खूप चांगले प्रयोग याच्यामध्ये साधारणतः 1924 ते 1935च्या दरम्यान या एल्टन मेयोनी केलेले आहेत. त्याचा आपण आजही अभ्यास करतो. म्हणजे ते सिद्धांत तितकेच या व्यवस्थापनामध्ये खूप महत्त्वाचे वाटतात म्हणून. त्यानंतर आपण पीटर ड्रकर यांचा अभ्यास करणार आहोत. त्यांचे जे MBO आहे ते मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. तर पीटर ड्रकरांचा MBOचा आपण अभ्यास त्यानंतर करणार आहोत. त्यानंतर डिफरंट अप्रोचेस टू द मॅनेजमेंट, इट्स यूज अँड लिमिटेशन्स. आता हे जे काही विविध दृष्टिकोन आहेत व्यवस्थापनाचे ते यानंतर आपल्याला अभ्यासाला घातलेले आहेत. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला अभ्यास काय करायचा आहे तर हे जे 3 दृष्टिकोन सांगितलेले आहेत त्या 3 दृष्टिकोनचा उपयोग काय आणि त्या 3 दृष्टिकोनांच्या मर्यादा काय, म्हणजे फायद्याने तोटे असं थोडक्यात तुम्ही म्हणू शकता. म्हणून आपल्याला या ठिकाणी बिहेवियरल अप्रोच, सिस्टीम अप्रोच आणि कॉन्टिंजन्सी अप्रोच. बिहेवियरल म्हणजे वर्तणूक या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. अप्रोच म्हणजे दृष्टिकोन, सिस्टीम म्हणजे पद्धती आणि अप्रोच म्हणजे दृष्टिकोन. म्हणजे पद्धती दृष्टिकोन, वर्तणूक दृष्टिकोन आणि कॉन्टिंजन्सी म्हणजे संभाव्यता दृष्टिकोन. हे 3 दृष्टिकोन आपल्याला अभ्यासायचे आहेत. म्हणजे एकंदरीत या युनिटचा तुम्ही जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला अर्थव्याख्या व्यवस्थापनाची पाहायची आहे, व्यवस्थापनाच्या अभ्यासाची गरज काय आहे हे पाहायचं आहे आणि त्यानंतर एल्टन मेयो आणि पीटर ड्रकर यांचं जे योगदान आहे त्या योगदानाचा अभ्यास करायचा आहे. आणि त्यानंतर मॅनेजमेंटच्या अनेक थिअरी आहेत. थिअरी म्हणजे अप्रोचेस, सिद्धांत आपण ज्याला म्हणतो, ते अनेक सिद्धांत आहेत, अनेक व्यक्तींनी मांडलेले आहेत. परंतु या ठिकाणी तुम्हाला केवळ 3 सिद्धांत अभ्यासाला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये वर्तणूक सिद्धांत आहे, सिस्टीम अप्रोच आहे म्हणजे पद्धती दृष्टिकोन आहे आणि संभाव्यता दृष्टिकोन आहेत. तुम्ही मी याचं विश्लेषण करत असताना
हा सिलेबस तुम्ही लिहून घेतला असेल अशी अपेक्षा करतो. ज्यावेळेला आपलं रेग्युलर कॉलेज असतं त्यावेळेला आपण हे मी बोर्डवरती लिहितो. मी लिहेपर्यंत तुम्ही लिहून घेता आणि तुमचं लिहून झालं की मग आपण एकेका पॉईंटवरती चर्चा करत असतो. परंतु आता ऑनलाईनच्या ह्या प्रक्रियेमध्ये ते शक्य नाही. तुम्ही तुमच्या घरी आहात, मी माझ्या कॉलेजवरून आपल्या कॉलेजवरून मी हे सगळं तुम्हाला सांगतोय किंवा मी सुद्धा हे लेक्चर माझ्या घरातूनच या ठिकाणी रेकॉर्ड करून तुमच्यासमोर मांडतोय. त्यामुळे तुम्ही वही आणि पेन घेऊन समोर बसणं अपेक्षित आहे आणि हे सगळं लिहून घेणं आवश्यक आहे. ज्यावेळेला फिजिकल आपलं म्हणजे समोरासमोर तुम्ही कॉलेजमध्ये येऊन आपलं लेक्चर चालू होईल त्यावेळेला मी तुमच्या वहीमध्ये हे आहे की नाही हे पाहणार आहे, हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आत्ता फक्त तुम्ही लेक्चर ऐकत जावा, त्याच्यावरती थोडंसं जे काही लिखाण आहे या ठिकाणी PPTच्या माध्यमातून तुमच्यासमोर जे मांडलेलं असते तेच तुम्ही लिहून ठेवा. इतकंच आत्ता तरी पुरेसं आहे. नंतर ज्या काही पुढं भविष्यामध्ये गोष्टी होतील, जशा पद्धतीने नियोजन होईल त्या पद्धतीने आपण ते सगळं पुढं घेत जाऊया. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढच्या याच्याकडे जात असताना आपण पुढच्या ह्याच्याकडे जातोय, पुढच्या युनिटकडं. ते युनिट आपण लक्षात घेतोय दुसरं, ते आहे प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग. आता विद्यार्थी मित्रांनो, मला आश्चर्य वाटतं कारण हा सिलेबस करत असताना मी त्याच्यामध्ये नव्हतो. मी जरी आता अभ्यास मंडळावरती काम करत जरी असलो तरीसुद्धा या ठिकाणी हा सिलेबस करण्यामध्ये मी नव्हतो. ॲक्च्युली त्यानंतर तुम्ही SYचे आणि TYचे जे सिलेबस पाहताय त्या सिलेबसमध्ये तयार करण्याच्या ह्याच्यामध्ये माझी भूमिका खूप महत्त्वाची होती आणि या विषयाचं माझं स्वतःचं सुद्धा पुस्तक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. ते सुद्धा तुम्ही आता अवकाश कॉलेजवर आलं की ते तुम्हाला मी दाखवेन. तुम्ही कॉलेजवर आला तर निश्चितपणे मला भेटा. त्यानंतर हे जे युनिट आहे याच्यामध्ये किंवा ह्या विषयाचं नाव आहे प्रिन्सिपल्स. पण विद्यार्थी मित्रांनो, हे प्रिन्सिपल्स जे आहेत मग ते हेनरी पॉलनी सांगितले असतील किंवा FW टेलरनी सांगितले असतील, लिंडाल उर्विक यांनी सांगितले असतील, यापैकी तुम्ही हेनरी फेवलची जी तत्त्व आहेत ती 12वीमध्ये अभ्यासलेली आहात. विषयाचं नाव प्रिन्सिपल जर असेल तर प्रिन्सिपल्स अभ्यासाला या ठिकाणी विषयाच्या अंतर्गत किंवा सब टॉपिकच्या अंतर्गत अभ्यासाला आहेत. या ठिकाणी जो अभ्यास तुम्हाला आहे तो विद्यार्थी मित्रांनो मॅनेजमेंटच्या कार्यांचा अभ्यास आहे. आणखी एकदा मी सांगतो, मॅनेजमेंटच्या म्हणजे व्यवस्थापनाच्या कार्याचा अभ्यास आपल्याला आहे आणि जी व्यवस्थापनाची कार्य आहेत त्याचेच या दुसऱ्या युनिटपासून पुढं युनिट तुम्हाला किंवा लेसन असलेले तुम्हाला बघायला मिळतील आणि जे व्यवस्थापनाची पहिली 2 महत्त्वाची कार्य आहेत ती या ठिकाणी दुसऱ्या युनिटमध्ये दिलेली आहेत. आता प्लॅनिंगच्या अगोदरसुद्धा व्यवस्थापनाचं एक कार्य सांगितलं जातं, ते आहे फॉरकास्टिंग. तर ते फॉरकास्टिंग इथं आपल्याला अभ्यासाला नाही म्हणून मी पहिली 2 कार्य असं या ठिकाणी म्हटलं. तर व्यवस्थापनाचं पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं कार्य प्लॅनिंग म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नियोजन. योजना म्हणायचं नाही, प्लॅन म्हणजे योजना आणि प्लॅनिंग म्हणजे नियोजन. त्यानंतर डिसिजन मेकिंग आहे. डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेणे. हे 2 अत्यंत महत्त्वाची कार्ये आपल्याला या दुसऱ्या युनिटमध्ये अभ्यासायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ प्लॅनिंग. आता मगाशी मी जे सांगितलं ना व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये अर्थ आणि व्याख्या, तशाच पद्धतीनं प्लॅनिंगचा सुद्धा अर्थ असेल, 1-2 पॅरेग्राफ त्याचे असतील, व्याख्या 2-3 असतील. तुम्हाला आवडेल त्या व्याख्या तुम्ही त्याच्यातल्या करायच्या आहेत. त्यानंतर टाईप्स ऑफ प्लॅनिंग, नियोजनाचे प्रकार. आता तुम्हाला 12वीमध्ये कसं होतं बाबा, नियोजनाचे 8च प्रकार आहेत आणि हे 8 प्रकार तुम्ही लिहिले की तुमचं उत्तर पूर्ण झालं. आता विद्यार्थी मित्रांनो, नियोजनाचे प्रकार हे असंख्य आहेत. असं मी जर म्हटलं तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं घाबरून जाल. आता असंख्य शब्द का वापरला मी, तर नियोजनाचे प्रकार, आता जसं तुम्ही एल्टन मेओ बघितलं किंवा पीटर ड्रकरांचं तुम्ही नाव घेतला किंवा हेनरी पेवल तुम्हाला माहीत आहेत किंवा FW टेलर माहीत आहेत, हे सगळे व्यवस्थापनाचे विचारवंत आहेत. या सगळ्या व्यवस्थापन विचारवंतांनी नियोजनाचे वेगवेगळे प्रकार सांगितले. मग आपण कोणत्याही एका व्यवस्थापन विचारवंतांच्या प्रकाराचा अभ्यास करू शकत नाही. आपल्याला काही ठराविक प्रकार, मग मी काय म्हटलं, नियोजनाचे प्रकार स्पष्ट करा. असा 10 मार्काला प्रश्न आला तर 10 नियोजनाचे प्रकार लिहिणं अपेक्षित आहे.
लक्षात येते का पहा. आणि नियोजनाचे प्रकार त्यांनी सांगितले असतील 10, दुसऱ्या कोणीतरी 8 सांगितले असतील, आणि कोणीतरी 4 सांगितले असतील, आणि कोणीतरी 15 सांगितले असतील. मग आपण नेमक्या कोणत्या याचा अभ्यास करायचा हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून ह्या अभ्यास नेमका काय करायचा, कसा करायचा, याच्यासाठीच आमचं मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तर टाईप्स ऑफ प्लॅनिंगमध्ये असंख्य प्रकार जरी असतील तर काही ठराविक आणि महत्त्वाचे प्रकार आपण या ठिकाणी लक्षात घेतोय. त्यानंतर स्टेप्स इन प्लॅनिंग प्रोसेस, म्हणजे नियोजनाची जी प्रक्रिया आहे त्याचे टप्पे किंवा त्याच्या अवस्था. आता अवस्था किंवा टप्पे ज्या वेळेला अभ्यास करतो त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. आता नियोजनाचे प्रकार ज्या वेळेला तुम्ही अभ्यासाल त्यावेळेला मी 1 ते 10 तुम्हाला दिले, आणि तुम्ही परीक्षेत लिहित असताना 10 नंबरचा पहिल्यांदा लिहिला, 8 नंबरचा दुसऱ्यांदा लिहिला, चालू शकेल. जसं आपण जिना चढतो त्यावेळेला पहिली पायरी चढल्यानंतरच दुसरी, तिसरी, चौथी अशी चढतो ना टप्पे, काय एकदम 5व्या आणि 10व्या असं जात नाही. किंवा दुसऱ्या पायरीवर गेलो, पुन्हा पहिल्या पायरीवर आलो, पुन्हा तिसऱ्या पायरीवर गेलो, पुन्हा 7व्या पायरीवर आलो, पुन्हा 4थ्या असं होत नाही उलटसुलट. म्हणजे अवस्था ज्या असतात ना, पहिली अवस्था झाल्यानंतरच दुसरी, दुसरी झाल्यानंतरच तिसरी. त्यामुळे परीक्षेमध्ये तुम्ही लिहित असताना किंवा या कोणत्याही प्रक्रिया अभ्यास करत असताना प्रक्रिया पहिली झाल्यानंतरच दुसरी. त्यामुळं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रक्रिया जी आहेत त्याचे टप्पे आहेत हे खालीवर त्याचं लिखाण करून चालणार नाही. तुम्हाला ती सेरीलेच लिहिणं आणि लक्षात ठेवणं सुद्धा अपेक्षित आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नियोजन जे करायचं असतं ते भविष्यकाळासाठी असतं. आपण नियोजनामध्ये एक इंग्रजी वाक्य खूप महत्त्वाचं लक्षात घेणार आहोत, प्लॅनिंग बिफोर डुईंग. प्लॅनिंग बिफोर डुईंग म्हणजे याला आपण मराठीत मी काय म्हटलं थोडंसं, कृतीपूर्व विचार. कोणतंही कृती करत असताना विचार करायचा. तर विचाराला त्या ठिकाणी प्लॅनिंग शब्द वापरला आहे. म्हणजे प्लॅनिंग, थिंकिंग बिफोर डुईंग असं आपण म्हणू. थिंकिंग बिफोर डुईंग म्हणजे कृतीपूर्व विचार. म्हणजे कोणती कृती करण्यापूर्वी नियोजन करायला पाहिजे. पण नियोजन ही जी क्रिया आहे ही पूर्णपणे बौद्धिक क्रिया आहे, मानसिक क्रिया आहे. याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे कोणतीही कृती करत असताना विचार, थिंकिंग बिफोर डुईंग. हे म्हणजे आपल्याला जर भविष्यकाळाचा विचार करायचा असेल आत्ता वर्तमान काळामध्ये, तर आपल्याला ॲनालिसिस करावं लागतं. ते ॲनालिसिस इथं आहे, एन्व्हायरमेंटल ॲनालिसिस अँड डायग्नोसिस. एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, पर्यावरणाचं विश्लेषण व डायग्नोसिस म्हणजे निदान. आपण डॉक्टरांच्याकडे गेलं की डॉक्टर निदान करतात, तुम्हालाच माहिती विचारतात की काय झालं, काय खाल्लं होतं, मग टेम्परेचर असेल, कधीपासून आलं, काय आलं, आणखी काय होतंय, हे तुम्हाला विचारतात आणि त्याच्यावर ते जज करतात. आजकाल जज त्यांचं होत नाही म्हणून काय करतात, रक्त किंवा लघवी तपासतात, लॅबमध्ये तुम्हाला पाठवतात, किंवा इंडोस्कोपी करतात, किंवा स्क्रीनिंग करतात वेगवेगळ्या प्रकारचं. हे जे आहे सोनोग्राफी आपण त्याला म्हणतो, ह्या गोष्टी केल्या जात असतात. तशाच पद्धतीनं तुम्हाला जर चांगलं नियोजन करायचं असेल तर सुद्धा तुम्हाला पर्यावरणाचं विश्लेषण आणि निदान करायला पाहिजे. पर्यावरणाचे 2 भाग असतात, एक इंटरनल आणि एक्सटर्नल. तर हे जे काही पर्यावरणाचं विश्लेषण व निदान आहे त्याची व्याख्या आहे, ती व्याख्या अभ्यासायची, त्याचे महत्त्व आहे ते अभ्यासायचं आहे. आणि एक महत्त्वाचं ॲनालिसिस टेक्निक आहे ते आहे सॉक नावाचं. हा शॉर्ट फॉर्म आहे, याचा लॉंग फॉर्म मी सांगतोय. आत्ता तुमच्या लक्षात राहिला तर लिहून ठेवा, कारण त्याचं स्पेलिंग चुकण्याची शक्यता असते. एस स्टँड फॉर स्ट्रेंथ. एस म्हणजे स्ट्रेंथ, ज्याला आपण मराठीमध्ये शक्तिस्थानं म्हणतो. डब्ल्यू स्टँड्स फॉर विकनेसेस म्हणजे दुर्बल स्थानं. ओ स्टँड फॉर ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. आणि सी स्टँड फॉर चॅलेंजेस म्हणजे आव्हान. तर याचं आपण ॲनालिसिस करावं लागतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यातला जो दुसरा भाग आहे तो आहे डिसिजन मेकिंगचा, म्हणजे निर्णय घेणं.
आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या संपूर्ण जीवनामध्ये सर्वात सर्वात आणि सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर आपले निर्णय. आणि हे निर्णय विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रत्येक क्षणाला घ्यावे लागतात. मला या ठिकाणी तुमच्यासमोर काय बोलायचं त्याचा निर्णय घ्यावा लागतो. एखादं काम करायचं असेल तर ते कसं करायचं, कधी करायचं, कोणी करायचं, किती वेळात पूर्ण करायचं, त्याच्यासाठी साधनं कोणती, या संदर्भातले निर्णय घ्यावे लागतात. आर्थिक बाजू असते, पैसे लागत असतात प्रत्येक गोष्टीला, त्याचा निर्णय असतात. म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय असतात. म्हणून या ठिकाणी मिनिंग आणि डेफिनेशन नाही, पहा कन्सेप्ट आहे. निर्णय घेणे ही काय कन्सेप्ट आहे हे समजायला पाहिजे. आता एक बाब तुमच्या समोर आणतो, निर्णय योग्य घ्यायला पाहिजे. आता योग्य निर्णय घ्यायचं म्हणजे काय, तर हा ज्यावेळेला तुम्ही टॉपिक शिकाल त्यावेळेला तुम्हाला बऱ्यापैकी त्याची माहिती होऊन जाईल. कारण बऱ्याच वेळेला आपण काय करतो, चांगला निर्णय घ्यायचा आहे, योग्य निर्णय घ्यायचा आहे म्हणून खूप विलंब लावतो, वेळ लावतो. किंवा काही वेळानं काय करतो आपण, घाईगडबडीने निर्णय घेतो, चुकतात. म्हणून शब्द लावलाय योग्य वेळी योग्य निर्णय. म्हणजे विलंबानं तुम्हाला चांगले निर्णय घेऊन चालणार नाही आणि घाईगडबडीने चुकीचे निर्णय घेऊन चालणार नाही. दोन्ही माझी वाक्य लक्षात घ्या, शांतपणे एकाग्रपणे ऐका. घाई गडबडीने चुकीचे निर्णय घेऊन चालणार नाही आणि चांगले निर्णय घेण्यासाठी विलंब लावून चालणार नाही. तर प्रॉपर काय आहे, तर प्रॉपर टाईम प्रॉपर डिसिजन, योग्य वेळी योग्य निर्णय, अचूक निर्णय पण अचूक वेळेत. म्हणून निर्णय घेण्याला काय महत्त्व आहे ते या ठिकाणी अभ्यासाला आहे. जशी प्लॅनिंगची प्रोसेस होते तसे निर्णय घेण्याची सुद्धा प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्रांनो. हा भाग अभ्यासल्याशिवाय निर्णय घेण्याची प्रक्रिया सुद्धा असू शकते हे तुम्हाला समजून येणार नाही. म्हणजे निर्णय सुद्धा कोणत्या प्रक्रियेतून, कोणत्या टप्प्यातून घ्यायचे असतात, त्याच्यासाठी काय अवस्था असतात हे आपल्या लक्षात घेता येईल. त्यानंतर परफेक्ट रॅशनॅलिटी आणि बाउंडेड रॅशनॅलिटी. याच्यामध्ये परफेक्ट आहे म्हणजे अतिशय अचूक, आणि दुसरं आहे बाउंडेड. बाउंडेड म्हणजे बंदिस्त. तुम्ही म्हणा परफेक्ट का देतो, ओपन एंडेड का म्हटलं नाही, म्हणजे खुला आणि बंदिस्त असं नाही. ही जी रॅशनॅलिटी आहे, ही रॅशनॅलिटी खूप महत्त्वाची आहे आणि ती परफेक्ट असायला पाहिजे. आणि जी बाउंडेड असते, मॅनेजमेंट शिकत असताना विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, कोणतीही गोष्ट असते ना त्याला दोन बाजू असतात, डावी आणि उजवी नव्हे, किंवा चांगली आणि वाईट नव्हे. या कदाचित दोन्ही वाईट असू शकतील, दोन्ही चांगले असू शकतील. आपण ज्यावेळेला एखादं काम करत असतो, एखादा निर्णय घेत असतो, एखादी गोष्ट करत असतो, तर त्याला दुसरी एक बाजू असते. ती दुसरी बाजू लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ही दुसरी बाजू असते ना, ही सहजासहजी आपल्या निदर्शनास न येणारी असते, सहजासहजी आपल्या लक्षात न येणारी असते. आपल्याला एखादा निर्णय घेतला चुकल्यानंतर कळतं, अरे एवढं साधं होतं, माझ्या कसं लक्षात आलं नाही. एवढं साधं असताना का लक्षात आलं नाही, कारण त्याच्यावरती तुमचं कॉन्सन्ट्रेशनच नव्हतं, तुम्ही त्याच्यावरती एकाग्रच नव्हता. त्यामुळे तुम्हाला ते समजलं नाही, तुमच्या लक्षात निदर्शनास आलं नाही. ही दुसरी बाजू कशी समजून घ्यायची असते, त्यासाठी लॉजिक नावाची गोष्ट असते. आत्तापर्यंतच्या 12वीपर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये मला वाटत नाही तुम्हाला लॉजिकबद्दल कोण बोललं असेल. व्हॉट इज मीन्ड बाय लॉजिक? लॉजिकल म्हणजे काय? मराठीमध्ये आपण ज्याला तर्क म्हणतो,
तर्कशास्त्र म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर मॅनेजर व्हायचं असेल, एखाद्या व्यवसायाचं प्रमुख व्हायचं असेल, एखाद्या व्यवसायाचं मालक व्हायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्हाला लॉजिक माहिती पाहिजे. तुम्हाला तुमचं लॉजिक वापरता आलं पाहिजे. तुमच्या प्रत्येकाजवळ लॉजिक आहे. त्यामुळे तुम्हाला ते शिकणं अपेक्षित आहे. टेक्निक्स ऑफ डिसिजन मेकिंग, हे जे निर्णय घ्यायचे आहेत त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो शास्त्रीय पद्धतीनं किंवा सायंटिफिकली बेस्ड टेक्निक्स आहेत. म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं कशा पद्धतीने निर्णय घ्यायचे, ते निर्णय घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक्स सांगितलेले आहेत. आणि ह्या टेक्निकचा तुम्हाला अभ्यास व्हावा म्हणूनच तुम्हाला SY-BCOMला स्टॅटिस्टिक्स विषय आहे. हा स्टॅटिस्टिक विषय, त्याच्यातले सबहेड तुम्हाला समजल्याशिवाय, त्याच्यातले सूत्र फॉर्म्युले तुम्हाला समजल्याशिवाय तुम्ही योग्य निर्णयच घेऊ शकणार नाहीत. म्हणजे हे टेक्निकच तुम्हाला समजणार नाहीत. आणि हे जे टेक्निक्स आहेत त्यातले काही टेक्निक्स हे क्वालिटेटिव्ह आहेत, म्हणजे गुणात्मक आहेत, आणि काही टेक्निक्स हे क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक आहेत. त्यामुळं गुणात्मक आणि संख्यात्मक जी निर्णय घेण्याची जी काही प्रक्रिया आहे, जे निर्णय घेण्याची तंत्र आहेत, ती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या दुसऱ्या युनिटमध्ये अभ्यासायची आहेत. आता जो तुम्हाला या पदवी स्तरावरती जो अभ्यास असणार आहे, तो अभ्यास अतिशय सखोल असणार आहे. त्याच्यामध्ये खूप मोठी डेप्थ असणार आहे, त्याची व्याप्ती मोठी असणार आहे. त्याच्यासाठी असणारी रेफरन्स बुक्स म्हणजे संदर्भ पुस्तकं जी असणार आहेत ती अतिशय मोठ्या प्रमाणावरती असणार आहेत. आणि तुम्हाला तेवढ्या वाईडली म्हणजे विस्तृतपणे, व्यापकपणे किंवा व्याप्ती लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो 12वीपर्यंतचा बोर्डाचा तुमचा अभ्यासक्रमाचा भाग, परीक्षा पद्धत आणि विद्यापीठाचा अभ्यासक्रम, विद्यापीठाची परीक्षा पद्धती याच्यामधला डिफरन्स लक्षात येणार नाही. आम्ही अनेक वर्ष झालं हे लक्षात घेतोय की 12वीला विद्यार्थ्याला 70%, 80%, अगदी 85% मार्क असतात. परंतु FY-BCOMच्या परीक्षेमध्ये पहिल्या सेमिस्टरमध्ये तो विद्यार्थी अगदी 60-65, अगदी 50% अगदी काही विद्यार्थ्यांचे एक विषयसुद्धा, साधे विषयसुद्धा गेलेले आम्ही पाहिलेले आहेत. याचं कारण हे एकमेव आहे की जो 12वीपर्यंतचा बोर्डाचा अभ्यासक्रम, शिक्षण पद्धती आणि परीक्षा पद्धती आणि विद्यापीठाचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, कामकाज पद्धती याच्यामधला फरक आपण समजून घेत नाही. आम्ही आमच्या लेक्चरच्या निमित्तानं वारंवार हे आपणास सांगत असतो. परंतु एका परीक्षेचा अनुभव आणि एकान दुसरा असा कमी मार्काचा झटका आपल्याला बसल्याशिवाय आपल्याला त्याचे परिणाम समजून येत नाहीत, किंवा त्याच्यातलं लॉजिक जे आहे ते तुम्हाला समजून येत नाही. म्हणून हा बदल जे विद्यार्थी लवकर स्वीकारतील, तो बदल लवकर समजून घेतील, त्यांना असं अनपेक्षित यश जे आहे किंवा अनपेक्षित अपयश हे जे आहे येऊ शकणार नाही. त्यामुळं बदल हा आपला एक कायम स्थायी भाव आहे, तो आपण समजावून घेणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे 2 जे हे आहेत लेक्चर आहेत ते आपण समजावून घेतले आणि तुम्ही ते अतिशय शांतपणे, एकाग्रपणे ऐकले. जो सिलेबस आहे तो तुमच्या वहीमध्ये पहिल्या पानावरती तुम्ही लिहून घेतला असेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. हे लेक्चर जर तुम्ही लिहून घेतला नसेल तर हे लेक्चर तुम्ही पुन्हासुद्धा बघू शकता. त्यावेळेला ते तुम्ही लिहून घ्या, बघा, असं मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो. तर आपण आजच्या तासाला इथं थांबूया. आणि तुम्ही आत्ताची जी काही कोरोना विषाणूची परिस्थिती आहे
त्याच्यामध्ये घरीच राहा, सुरक्षित राहा. जी आवश्यक काळजी शासनाने आपल्याला सांगितलेली आहे ती आपण काळजी घ्या, अशी या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो.